मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज हा कन्सेप्ट सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा दोन आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज बघितलेले, अँड आणि ऑर. यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट जर अँड ने जॉईन केलं असेल तर आपण कंजक्शन म्हणतो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंजक्शन. ते बघत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कंजक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि डिसजंक्शन कशाला म्हणतो आपण? दोन सिंपल स्टेटमेंट्स हे ऑर ने जॉईन केले असतील तर त्याला आपण डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स म्हणतो. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू घेत असताना मी काय सांगितलं, ऑर ने जॉईन केल्या असल्यामुळं ऍटलिस्ट वन स्टेटमेंट जर ट्रू असेल तर टोटल कंबाईंड ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते? ट्रू मिळते. हे लक्षात घ्या, ऑर मुळे क्यू. आणि त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू घेत असताना काय सांगितलेलं आहे, पी डिसजंक्शन क्यू टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स, अदरवाइज ट्रू. लक्षात आलं? आता त्यानंतर आपल्याला पुढच्या तीन लॉजिकल कनेक्टिव्ह्ज बघायचे. त्यापैकी थर्ड जे आहे ती इम्प्लिकेशन. किंवा याला कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा म्हणतात, और कंडिशनल स्टेटमेंट. त्याचं इंग्लिश मीनिंग आणि सिम्बॉल. इंग्लिश मीनिंग इफ देन, म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट जर इफ देन ने जॉईन केलं असेल तर त्याला आपण इम्प्लिकेशन और कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आणि सिम्बॉल हा राईट साइडला एरो करायचा, लक्षात घ्या. म्हणजे इथं इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड using the logical connective, if two statements are combined by using the connective if then, if two statements are combined by using the connective if then, then it is called conditional or. Then it is called conditional or implication or implication of two statements. In other words, if P and Q be two statements, then if P then Q is called conditional statement. of
and Q. It is denoted by P. If P then Q, or P conditional Q, and read as P conditional Q. P conditional Q, P implies Q, if P then Q, असं वेगवेगळ्या पद्धतीनं ते रीड करतात, ते लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ट्रूथ व्हॅल्यू. जसं तुम्हाला कंजक्शन डिजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू दिली, मेन पॉइंट कसा लक्षात ठेवायचं ते सांगितलं, त्याच पद्धतीने इथं आपल्याला इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देन हा पहिला पार्ट वर सेकंड पार्ट डिपेंड आहे, लक्षात घ्या. बघा, इफ लाईन्स आर पॅरलल देन लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल असायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. इफ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर देन इट इज इक्विलॅटरल, किंवा इफ ट्रायंगल इज इक्विलॅटरल देन इट इज इक्विअँग्युलर. म्हणजे पहिला पार्ट ट्रू असेल, मी असं म्हटलं इफ लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर नॉट इक्वल, ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. कोणत्याही तुम्ही दोन लाईन्स पॅरलल घेतला तर त्याचा स्लोप काय असणार, इक्वल असणारच, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इफ लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल, फक्त त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू कोणती घ्यायची, इफ लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर नॉट इक्वल, म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, फॉल्स मिळणार. कारण लाईन पॅरलल असेल तर स्लोप इक्वल येणार नाही, तसं होऊ शकत नाही. किंवा ट्रायंगल इक्विलॅटरल असेल तर तो इक्विअँग्युलर नसणार आहे, असं होऊ शकत नाही. त्यामुळे टोटल मिनिंग स्टेटमेंटचं तुम्हाला इफ देनचा पहिला जो पार्ट आहे त्याच्यावर पुढचा सेकंड पार्ट हा यायलाच पाहिजे. लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, देअर प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप्स इज -1 यायलाच पाहिजे. नॉट इक्वल टू -1 असेल M1 M2 तर तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार, फॉल्स मिळणार. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू घेत असताना काय करायचं, मी इथं ते स्टेटमेंट देतो, इफ P implies Q, हे महत्वाचं स्टेटमेंट, P implies Q takes the truth value false if P is true and Q is false, otherwise true. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याच्यावर दुसरं फॉल्स जर दिलं ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, फॉल्स मिळणार, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये P implies Q, जसं कंजक्शन मध्ये काय घेतलं, इफ बोथ आर ट्रू अदरवाइज फॉल्स. डिजंक्शन मध्ये इफ बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाइज ट्रू, हे लक्षात घ्या. तसं इथं काय लक्षात घ्यायचं, इम्प्लिकेशन मध्ये इफ P is true and Q is false then truth value is false, otherwise true. म्हणजे इथं ट्रूथ टेबल देतो, truth table, the truth table of P implies Q is as shown below. P Q, P implies Q. दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, TF, TT, FF. बघा, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स, अदरवाइज ट्रू. तेव्हा मी इथं मेन केस ब्लॉक करतो. मी इथं ते वर्ड मध्ये लिहून दिलेलं आहे, P implies Q takes the truth value true if P
टेक द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स सेकंड केस मध्ये. हे लक्षात आलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की या इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट वरती आपल्याला बरेचसे सीईटी मध्ये क्वेश्चन ट्विस्ट करता येतात. कारण इम्प्लिकेशनला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट जवळजवळ दोन वेगवेगळ्या वेळेला लिहिता येतात, ते पुढे तुम्हाला होणारच आहे. मात्र काही वेळेला कंडिशन एक्झाम मध्ये क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन जर करायचं असेल तर स्टेटमेंट देतात. एक्सरसाइज मध्ये असे क्वेश्चन्स आहेत, कंडिशनल स्टेटमेंट देतात आणि विदाउट युजिंग इफ देन राईट द स्टेटमेंट. म्हणजे इफ देन काढून तुम्हाला ते स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे आणि जवळजवळ 4 ते 5 वे ह्याचे आहे ते लक्षात घ्या. मग इथं मी सिमिलर वर्डिंग या कंडिशन स्टेटमेंटचे देतो. हे रिमार्क मध्ये सिमिलर वर्डिंग देतो. तो रिमार्क the following are also conditional statements. The following are also conditional statement. P implies Q. P is sufficient for Q. Sufficient for Q. Q is necessary for P. Necessary for P. तीसरा P implies Q. Fourth one, Q follows from P. Follows from P and P only if Q. P only if Q. लक्षात आलं का बघा. The following are also conditional statements. P implies Q. P is sufficient for Q. म्हणजे तुम्हाला सफिशियंट फॉर हे वर्डिंग जर स्टेटमेंट मध्ये असेल, काही वेळेला असे पण क्वेश्चन्स त्याच्यामध्ये की सिंबॉलिक फॉर्म मध्ये आहे. स्टेटमेंट राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिंबॉलिक फॉर्म अज्युमिंग फर्स्ट पार्ट एज पी अँड सेकंड पार्ट एज क्यू. मग इथं तुम्हाला समजा इफ देन मध्ये नसेल, सफिशियंट फॉर दिला असेल तर पहिलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू येतं. इथं नेसेसरी पार्ट असं दिलं असेल, क्यू इज नेसेसरी फॉर पी, तर इथं पी इम्प्लाइज क्यू सेकंड स्टेटमेंट ही पी येणार आणि पहिलं स्टेटमेंट आहे ती क्यू होणार आहे. परफेक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर क्यू फॉलोज फ्रॉम पी, इथे हे पी इम्प्लाइज क्यू येतं. त्यामुळे हे परफेक्ट वर्डिंग लक्षात ठेवा. कारण समजा एमसीक्यू मध्ये असा क्वेश्चन जर विचारला किंवा क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मार्कासाठी जर असा क्वेश्चन विचारला, राईट द स्टेटमेंट किंवा राईट द सिंबॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, आणि त्यामध्ये समजा क्यू इज नेसेसरी फॉर पी, यामध्ये जर तुम्हाला स्टेटमेंट नेसेसरी या वर्डिंग मध्ये दिलं असेल, क्यू फॉलोज फ्रॉम पी दिलं असेल, तर यामध्ये सेकंड स्टेटमेंट जी पी असते परफेक्ट लक्षात ठेवा. या दोन मध्ये क्यू इज नेसेसरी फॉर पी आणि क्यू फॉलोज फ्रॉम पी. बाकीच्या मध्ये कसं आहे, पी सफिशियंट फॉर क्यू, पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं स्टेटमेंट क्यू. पी इम्प्लाइज क्यू, हे स्टेटमेंट आपण रेग्युलर यूज करतोय. पी ओनली क्यू, इथं सुद्धा पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं स्टेटमेंट क्यू. म्हणजे 5 पॅरलल वर्डिंग या इम्प्लिकेशन साठी कंडिशनल स्टेटमेंट साठी आहे, ते परफेक्ट लक्षात ठेवा. लक्षात आलं. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये लॉजिक मध्ये सांगितलं की बरेचसे कन्सेप्ट या टॉपिक मध्ये आहेत. सोपा टॉपिक आहे, मात्र बरेचसे क्वेश्चन्स म्हणजे सीईटीला क्वेश्चन सेट करत असताना खूप काही वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ट्विस्ट करता येतं की ज्याच्यामध्ये तुम्ही साधा लॉजिक टॉपिक असून सुद्धा बऱ्याच जणांचं चुकू शकतं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 मध्ये यावरती समजा टफ लेवलचा 1 मार्काचा क्वेश्चन जर करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे याचा यूज करून क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो, लक्षात घ्या. तेव्हा कंडिशनल स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर बाय कंडिशनल स्टेटमेंट, नेक्स्ट कनेक्टिव्ह जे आहे ते बाय कंडिशनल स्टेटमेंट.
म्हणजे त्याला आपण रिव्हर्सिबल, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही रिव्हर्सिबल रिएक्शन बघता किंवा मॅथमॅटिक्स मध्ये कॉन्व्हर्स आणि म्हणजे एखादा स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स बघता. दॅट इज कॉल्ड दोन्ही ऑर्डर सॅटिस्फाय होणारं स्टेटमेंट, त्याला आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. ही चौथी लॉजिकल कनेक्टिव्ह. डबल इम्प्लिकेशन, डबल implication or it is called biconditional statement or biconditional statement. त्याचं इंग्लिश मीनिंग आणि सिंबल. So English meaning if and only if. If and only if. आणि सिंबल हा दोन्हीकडे एरो करा, दोन्हीकडे एरो. म्हणजे इथं if two statements are combined using the connective, if two statements are combined using the connective, if and only if. हे आपण शॉर्टकट मध्ये IFF पण लिहितो, लक्षात ठेवा. इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड, biconditional statement. Biconditional statement. Biconditional statement of two statements. तर आपण काय म्हणतो, डबल इम्प्लिकेशन, हे लक्षात घ्या. इन अदर वर्ड्स, इफ P and Q be two statements, then P if and only Q is called biconditional or double implication of two statements P and Q. Biconditional or double implication of two statements P and Q. It is denoted by P, हे दोन्हीकडे एरो करायचं, लक्षात घ्या. and read as P double implication Q, P double implication Q. आणि हे आपण या पद्धतीने डिनोट करतो, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये याची ट्रुथ व्हॅल्यू कशी घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचं काय, लॉजिकल कनेक्टिव्हच्या ट्रुथ व्हॅल्यूज. कारण इथं याच्यावरती तुम्हाला जवळजवळ मी सुरुवातीला सांगितले की 6 ते 7 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि तर प्रत्येक ठिकाणी ट्रुथ टेबल करायचं, आणि ट्रुथ टेबल कशावरती डिपेंड आहे,
ते आपण 2 कनेक्टिव्ह मध्ये बघितलेलं आहे. आज तिसरी कनेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितलेलं आहे की चौथी कनेक्टिव्ह तुमच्या समोर आहे. मग डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल स्टेटमेंट दोन्ही ऑर्डरनं ट्रुथ व्हॅल्यू डिपेंड असते, लक्षात घ्या. मग यामध्ये बघा मी स्टेटमेंट असं केलं, इफ लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ देअर स्लोप्स आर इक्वल. बघा दोन्ही ऑर्डरनं करेक्ट होतं की नाही. बघा लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल येतात, स्लोप इक्वल असतील तर त्या दोन लाईन पॅरलल असायलाच पाहिजे. बरोबर आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, ट्रू मिळणार. समजा आम्ही याच्या उलट स्टेटमेंट केलं, लाईन्स आर नॉट पॅरलल इफ अँड ओनली स्लोप्स आर नॉट इक्वल. बघा दोन्ही ऑर्डर विचार करा, लाईन्स पॅरलल नसतील स्लोप इक्वल नसणार आहे, आणि स्लोप इक्वल नसतील तर लाईन पण पॅरलल नसणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे याच्यावरून तुम्हाला दोन्ही समजा ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर दोन्ही ऑर्डर, म्हणजे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात आलं का. म्हणजे लाईन्स पॅरलल नसतील तर स्लोप इक्वल नसणार आहे, स्लोप इक्वल नसतील तर लाईन्स पॅरलल नसणार आहे. लक्षात आलं. म्हणजे इथं काय घ्यायचं, P double implication Q takes the truth value true if both are identical truth values. म्हणजे सेम ट्रुथ व्हॅल्यूज पाहिजे. ट्रू ट्रू असेल ट्रू येणार, फॉल्स फॉल्स असेल ट्रू येणार, आणि दोन्ही डिफरंट असतील म्हणजे लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ देअर स्लोप्स आर नॉट इक्वल. हे स्टेटमेंट काय होणार, फॉल्स येणार. तेव्हा मी इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट की इथं लिहितो P double implication Q takes the truth value, P double implication Q takes the truth value true if both P and Q have identical truth values. Otherwise false. Otherwise false. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट. म्हणजे आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज असतील तर ट्रुथ व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार. हे परफेक्ट लक्षात ठेवा. इथं आपण ट्रुथ टेबल तयार करू. ट्रुथ टेबल the truth table of P double implication Q is as shown below. P Q आणि P double implication Q. दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, TF आणि इथं त्याचा डबल घ्या 2T 2F. आता इथं दोन्ही आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज बघा, पहिल्या केस मध्ये लास्ट केस मध्ये दोन्ही आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज, अदरवाइज फॉल्स. तेव्हा पहिल्या आणि शेवटची केस मी ब्लॉक करतो. हे परफेक्ट लक्षात ठेवा. आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज फॉल्स. लक्षात आलं. म्हणजे हे कंडिशनल बाय कंडिशनल स्टेटमेंट. आणि कंडिशनल स्टेटमेंट बाबतीत काय सांगितलं, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, हे लक्षात घ्या. आणि इथं काय दोन्ही आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज असतील, T F लिहायचं नाही, T लिहायचं. लक्षात घ्या. आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज, अदरवाइज तुम्हाला ट्रुथ व्हॅल्यू काय मिळते, फॉल्स मिळते. आता इथं सुद्धा कंडिशनल बाय कंडिशनल स्टेटमेंटला सुद्धा काही सिमिलर वर्डिंग आहेत, ते पण मी तुम्हाला देतो. की जसं आपण इम्प्लिकेशन मध्ये सिमिलर वर्डिंग बघितलं तसं बाय कंडिशन स्टेटमेंट मध्ये सुद्धा सिमिलर वर्डिंग दिलेले. ते कोणकोणते बघा, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय आणि नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. द मिनिंग ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ इथं रिमार्क मध्ये देतो. हे सिमिलर वर्डिंग आहे, ते परफेक्ट लक्षात ठेवा. दुसऱ्या वेळेला जर तुम्हाला विचारलं तर ते लिहिता आलं पाहिजे.
remark. Remark. The meaning of the logical connective. The meaning of the logical connective if and only if and only if is the same as first implies and implied by, and second necessary and sufficient condition. Necessary and sufficient condition. त्यामुळे जसं कंडिशनल स्टेटमेंट मध्ये जवळजवळ तुम्हाला 5 सिमिलर मीनिंग दिलेले. P is necessary for Q, Q is sufficient for P, Q follows from P, P implies Q, आणि शेवटचं दिलंय P only Q. त्याप्रमाणे इथे दोनच आहे, implies and implied by आणि necessary and sufficient condition. लक्षात आलं? त्यामुळे सिमिलर वर्डिंग आहे ते पण लक्षात ठेवा, कारण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये वर्डिंग तुम्हाला मेनच फक्त माहित असेल. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन, हे एवढंच फक्त मुलांना माहित असतं. किंवा एट, दो, स्टील, मोर ओव्हर हे आपण कुठे यूज केलेलं आहे? कंजक्शन मध्ये. हे वर्डिंग माहित नसतं. तिथं अँड, ऑर हे मेन तेवढं माहित असतं. ते नसेल तर मुलं गोंधळात पडतात की नेमकं कोणाला कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह किंवा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना काय करायचं. त्या परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणून मी म्हटलं की याच्यावरती ट्विस्ट क्वेश्चन खूप करता येतं. त्यामुळं हे सिमिलर वर्डिंग तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर लास्ट लॉजिकल कनेक्टिव्ह नॉट, त्याला आपण निगेशन म्हणतो. निगेशन याचा इंग्लिश मीनिंग आणि सिम्बॉल. इंग्लिश मीनिंग नॉट आणि सिम्बॉल हा सिम्बॉल निगेशन. म्हणजे इफ म्हणजे ह्या निगेशन मध्ये आपल्याला घेत असताना की फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी, for any given statement P, there is another statement which is denoted, which is defined to be true if P is false and false when P is true, and false when P is true. P is true is called the negation of P. Is called the negation of P and is
डिनोटेड बाय negation P. बघा, for any given statement P, there is another statement which is defined to be true if P is false, and false when P is true is called negation of P and is denoted by negation P. म्हणजे related to one statement ही कनेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण निगेटिव्ह स्टेटमेंट करणार नॉट P, हे लक्षात घ्या. म्हणजे ची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे की दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन P काय असणार, फॉल्स. दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय असणार, हे परफेक्ट लक्षात ठेवा. समजा विथ रिस्पेक्ट टू मी असं म्हटलं आय एम अ बॉय, तर ट्रूथ व्हॅल्यू काय ना ट्रू, आणि त्याचं निगेशन काय ना आय एम अ गर्ल, ट्रूथ व्हॅल्यू काय ना फॉल्स. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आय एम अ गर्ल निगेशन करा किंवा आय एम नॉट अ बॉय या पद्धतीने स्टेटमेंट केलं तरी चालतं. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करणं. पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल तर ते त्याचं निगेशन फॉल्स येणार, पहिलं फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय ना ट्रू येणार, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्येच मी तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहे. इफ P is true then negation P is false. If P is false then negation Q is true. म्हणजे इथं ट्रूथ टेबल आपण डायरेक्ट लिहू की ट्रूथ टेबल ऑफ दिस negation the truth table of negation P is as shown below. Related to one statement आहे. त्या दोन पॉसिबल केसेस P negation P, P F काय ना इथं F लक्षात आलं. म्हणजे P be any statement then negation P takes the truth value like that. If P is true then negation P is false. If P is false then negation P is true. लक्षात आलं. म्हणजे हे एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्हज. आता जो तुम्हाला नेक्स्ट पॉइंट देणार आहे तो सीईटी ओरिएंटेड देणार आहे. किंवा ट्रूथ टेबल करत असताना मी तुम्हाला सांगितले की 6-7 प्रकारे तुम्हाला ट्रूथ टेबल वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात आणि तिथं सगळ्या ठिकाणी तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ऍप्लिकेशन मध्ये स्विचिंग टेबल करायचं आहे. फक्त टीएपीची तिथं काय घ्यायचं आहे 1 0. मी रिमार्क मध्ये सुरुवातीला दिले बघा 1 as take 1 and 0 for T and F, हे लक्षात घ्या. म्हणजे ट्रू साठी 1 यूज करतो आपण स्विचिंग टेबल मध्ये आणि फॉल्स साठी 0 यूज करतो. त्या तिथं सुद्धा तुम्हाला स्विचिंग टेबल म्हणजे एक प्रकारचं ट्रूथ टेबलच करायचं आहे. त्यामुळं तिथं कॉमन एक रिमेंबर मध्ये महत्वाचा पॉइंट देतो. सीईटी ओरिएंटेड पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला डायरेक्ट मेन कन्सेप्ट माहित असेल तर त्याच्या अपोजिट कशा व्हॅल्यू लिहायच्या हे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मात्र हा जो महत्वाचा पार्ट आहे एक कॉमन ट्रूथ टेबल हे तुम्हाला माहित पाहिजे. रिमेंबर बघा P Q negation P negation Q, P implies Q. पहिल्यांदा मी इथं P conjunction Q, P disjunction Q, P implies Q. यामध्ये आणखी एक देतो Q implies P, हे आपल्याला नेहमी लागणार आहे. आणि P डबल इंप्लिकेशन Q, P डबल इंप्लिकेशन Q. बघा आता इथं हे कशासाठी देतोय लक्षात द्या बघा की 4 पॉसिबल केसेस TF TF, इथं डबल 2T 2F 2F 2T 2F. आता यामध्ये बघा की निगेशन P F F T T, कारण हा हे इन जनरल आपल्याला 2 स्टेटमेंट चे मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये हे सगळे स्टँडर्ड कॉलम पाठच पाहिजे. त्या सीईटी ला डायरेक्ट तुम्ही तो कॉलम लिहू शकता.
कारण काही वेळेला ट्रूथ टेबल तयार करत असताना समजा तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात सीईटी मध्ये, द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न, हे लक्षात घ्या. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये जे जे स्टेप्स असतात त्या स्टेप्स पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघणार ट्रूथ टेबल कसं तयार करायचं. तर ह्या कॉलम जर तुम्हाला परफेक्ट माहित असतील, काही स्टँडर्ड कॉलम पार्टच असतील, तर ट्रूथ टेबल खूप कमी स्टेप मध्ये तयार करता येतं. कमी वेळेमध्ये आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो. बोर्डाला सगळं डिटेल मध्ये लिहावं लागणार आहे सगळ्या स्टेप्स. मात्र सीईटी ओरिएंटेड जर विचार केला तर सगळे कॉलम परफेक्ट माहित पाहिजे. इथं निगेशन पी बघा, टी टी एफ एफ काय येणार, एफ एफ टी टी, एफ एफ टी टी. हे काय येणार, एफ टी एफ टी. P conjunction takes the truth value true if both are true, otherwise false. P F F F. P wedge Q दोन्ही false असेल तर false. T T T F हा कॉलम माहित पाहिजे. P implies Q, T F T T. म्हणजे बघा पहिलं ट्रू दुसरं false असेल तर false, otherwise true. आणि Q implies P. इथं या याच्यामध्ये फक्त सिक्वेन्स इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा की P implies Q आणि Q implies P घेताना सिक्वेन्स महत्वाचा. इथं काय कमी डिटेल पी कंजंक्शन क्यू, क्यू कंजंक्शन पी सेम, पी डिजंक्शन क्यू, क्यू डिजंक्शन पी सेम, तसंच सेम पी डबल इम्प्लिकेशन क्यू, क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू कमी डिटेल एक्झिस्ट होतो, मात्र इम्प्लिकेशन मध्ये नाही. पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरा हा क्रम इम्पॉर्टंट हे परफेक्ट लक्षात ठेवायचं. त्या इथं तुम्हाला काय मिळणार, तिसऱ्या केस मध्ये बघा टी एफ आहे, हे एफ मिळतं, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर हे लक्षात घ्या. म्हणजे इथं मी हा फर्स्ट पॉइंट आणि इथं सेकंड पॉइंट देतो शॉर्टकट मध्ये. इथं बघा कंजक्शन दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. हे अदरवाइज कन्सिडर करा, मी शॉर्टकट मध्ये देतोय. त्यानंतर डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. इम्प्लिकेशन पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. कंडिशनल स्टेटमेंट डबल बाय कंडिशनल स्टेटमेंट आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि निगेशन टी एफ, निगेशन एफ टी, हे परफेक्ट लक्षात ठेवा. हे शॉर्टकट मध्ये जे काय तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह डिटेल दिल्या ते शॉर्टकट मध्ये मी इथे दिलेले आहे, लक्षात आलं. आणि हे टेबल परफेक्ट माहित पाहिजे. पी कंजक्शन क्यू, ते पी एन क्यू कॉलम यायची गरज नाही, टी एफ 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 माहितच पाहिजे. पी डिजंक्शन क्यू, टी 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 एफ माहित पाहिजे. पी इम्प्लाइज क्यू, टी एफ टी टी, क्यू इम्प्लाइज पी, टी टी एफ टी, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, टी एफ एफ टी, निगेशन पी, टी टी एफ एफ टी टी, निगेशन क्यू, एफ टी एफ टी. हे सीईटी ओरिएंटेड मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यामुळं हे टोटल रिमेंबर मध्ये हे टेबल आणि त्याच्यामध्ये हे जे पॉइंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत हे इम्पॉर्टंट, की शॉर्टकट मी तुम्हाला दिलेले. कंजक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इफ बोथ आर ट्रू, हे अदरवाइज कन्सिडर करा सांगितलं फॉल्स. डिजंक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स, अदरवाइज ट्रू. Implication takes the truth value false if first is true, second is false, otherwise true. Double implication takes the truth value true if both have identical truth values, otherwise false. Negation T F येतं, negation F T येतं. हे परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे या पद्धतीनं मी आज लॉजिकल कनेक्टिव्हचा पार्ट कंप्लीट केला. लास्ट लेक्चरला आपण 2 लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलेल्या होत्या. आज आपण पुढच्या 3 लॉजिकल कनेक्टिव्ह बघितल्या. त्याचा महत्त्वाचा पार्ट तिथं सीईटी ओरिएंटेड मी तुम्हाला दिलेला आहे. हे टेबल त्यातले कॉलम परफेक्ट पार्ट पाहिजे. यानंतर पुढच्या लेक्चरला आपण स्टेटमेंट पॅटर्न आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल कसं तयार करायचं हे याच्यावर डिपेंड आहे. त्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स कसे विचारतात ते आपण बघू. थँक्यू.